रोज तेच खाऊन खाऊन कंटाळा आला होता. म्हणून म्हणलं चला आज मस्त बटाटे उकडून घेतले होते आणि मुलांच्या टिफिनला पण होतील आणि खाण्यासाठी पण होईल. आणि असं पण बघायला गेलं तर गरमागरम पराठा म्हटलं खूप छान लागतो. गार झाल्यावर तो नाही एवढा टेस्टी लागत, पण गरमागरम खूप छान लागतं आणि मुलं पण खातील आवडीन. म्हणून मस्त बटाटे उकडून घेतले होते आणि कढई ठेवून म्हटलं वाटणही करून घेतलं होतं आणि म्हटलं आता मस्त हे बटाटे उकडलेले खिसून घेऊन त्या वाटण टाकून मस्त म्हटलं परतून घेऊन हिचा पराठा बनवायचा म्हणून. आणि रात्रीचा उरलेला भातही होता, त्यामुळे म्हटलं चला आज भात पण गरम करायचा आणि पराठे आणि तिघांचं पण जेवण होऊन जाईल मस्त. म्हणून मस्त बटाटा कढईत परतण्यासाठी टाकला होता आणि बटाटा परतत परतत भातासाठी लागणारे सर्व साहित्य कापून घ्यायचं चाललं होतं. मस्त बटाटा बघा किती छान परतला. आणि बटाट्याचे पदार्थ खूप आवडतात बघा, मला तर खूप पहिले आवडायचे, पण आता सध्या इतका नाही पहिल्यासारखा बटाटा आवडत. मुलांना खूप आवडतो. म्हणून म्हणलं मस्त बटाटा प्लेटमध्ये काढून घेतला, परतून घेतल्यानंतर आणि थंड होण्यासाठी ठेवला. तोपर्यंत त्याच कढईमध्ये हा भात परतून घेतला होता. इतका छान भात परतला होता ना, सगळ्या भाज्या बिज्या टाकून मस्त झाला होता. टेस्ट पण खूप छान झाले होते आणि दिसाय पण छान दिसत. आणि मुलं खात नाही त्या अशा भाज्या, म्हणून त्यामध्ये सगळ्या भाज्या टाकल्या होत्या. असे मस्त खातात. भातात टाकल्यानंतर आता बटाटा मस्त परतलेला थंड झाला होता आणि थंड झाल्यानंतर पराठा करण्यासाठी घेतला का पराठा पण छान येतो आणि त्या कणकीतनं बाहेर निघत नाही. म्हणून हा बघा माझा पराठा असा झाला, थोडासा तुटला होता पण छान झाला होता. टेस्ट बाळानं मस्त बटाटे खाऊन आता भात खायचं चाललं होतं. आणि सगळं झाल्यानंतर ही किचनवर असा एवढा पसारा झाला होता. हा सगळा पसारा मला आवरायचा होता. चला मग बाय, भेटू.